यामध्ये 3 गट जे आहेत ते ग्रामीण असतील आणि एक गट आहे तो शहरी असणार आहे. म्हणजे ओपनची स्पर्धा देखील आहे. ग्रामीण बरोबरच ओपन क्रिकेट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. डोअर डायची मॅच आणि या डोअर डायच्या मॅच मध्ये इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सागर माणिक बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल. सागरला मोठा धक्का बसलाय. लिफ्ट ऑफ फलंदाज सागर माणिक इथे मात्र डगआउटच्या दिशेने. पाच धावा आतापर्यंत धावफल कबड्डी लागलेत एकाकडीच्या मोबदल्यावरती. या 5 धावा आलेत. सागर माणिक इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन गेलेत. या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारीने खेळणं गरजेचं होतं परंतु जबाबदारी झटकली. परंतु राहुल आहेत जबाबदारी पूर्ण करण्यासाठी. हो इथे मात्र जर पाहायला गेला तर ज्या प्रकारची गोलंदाजी त्या प्रकारचं क्षेत्ररक्षक फसवलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली. राहुलचा झेल सोडलाय. राहुलचा झेल सोडणं म्हणजेच बघाच्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला. राहुलने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. त्याला संधी दिली. हो हो वेगात चेंडू टाकलाय. कमालीचा चेंडू होता. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु संपर्क नाहीये. धावा आतापर्यंत रोखल्या गेल्या. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 धावा विशालच्या माध्यमातून खर्ची केल्या गेल्यात. ओहो पुन्हा एकदा गिरकी घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाजी घेतली या चेंडूवरती फिरकी. विशालने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू टाकलेत. 5 धावा खर्ची केल्यात आणि 1 विकेट त्यांनी देखील अर्जित केले. विशाल केसरकर या गोलंदाजाचं नाव आहे. सलग 3 चेंडू आतापर्यंत नेटआउट देखील टाकलीत या खेळाडूने. ओहो चौथा देखील आलाय का? नक्की चौथा देखील आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी होऊन जाऊ द्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर या महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी धावा रोखल्यात.
धावा रोखणं गरजेचं असणार आहे, कारण का या मॅच मध्ये जर 70-80 प्लस धावा झाल्या तर बनवणं कठीण आहे आणि म्हणूनच ही बाब लक्षात घेता सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजित खरकटे इतिमत्र गोलंदाजीसाठी दाखल झाले आणि पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेंसाठी खर्चीला गेलाय. अजित आलेत गोलंदाजीसाठी, ज्याच्या नावात आहे जीत असा हा अजित सध्याला गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला देखील पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत 6 धावा फलकावरती. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. विशाल केसरकर यांनी फक्त 5 धावा खर्ची केल्या होत्या. 4 चेंडू नेमताव देखील टाकले होते. ओहो, दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे प्रमोद चव्हाणला जखडून ठेवला गेला. या वाघाला जखडून ठेवणं म्हणजे सर्वोत्तम कामगिरी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रमोद चव्हाण नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून चांगलं खेळलं गेलं, परंतु रब्बल बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला प्रॅक्टिस करतायत, जरूर प्रयत्न करतायत स्वतःला या रब्बर बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील वर्चस्व गाजवण्यासाठी. आणि ते वर्चस्व गाजवायचं असेल तर प्रमोदला आपली क्षमता जी आहे ती दाखवावी लागेल या मॅच मध्ये. हातावरच्या रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्यात हाताने कष्ट करा आणि आपलं भविष्य घडवावं लागेल. ते भविष्य आपल्या संघाचं आणि स्वतःचं देखील. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. जेवढ्या वेगात चेंडू टाकला तेवढ्या वेगात या चेंडूला कलेक्ट केलाय. कुठेतरी महेंद्रसिंग धोनीची छबी पाहायला भेटली या चेंडूवरती यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनी यष्टी रक्षकांची भूमिका पार पाडायची त्याच प्रकारचे यष्टी रक्षण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाले. ओहो, दूरवरून फटका. फोर्स आहे, ताकद आहे, नजाकत आहे. 6 धावा देखील आहे त्या चेंडूवरती. प्रमोद चव्हाणच्या बॅट म्हणून आला हा शानदार स्ट्रोक 6 धावांसाठी. प्रत्येकाकडे असामान्य महान कार्य करण्याची ती क्षमता असते आणि या खेळाडूकडे देखील ते असामान्य महान कार्य करण्याची क्षमता आहे आपल्या संघासाठी आणि तेच कामगिरी इतिपत्र सध्याच्या घडीला केली जाते. सुरेख फटका केलाय, दूरवरून फटका जरूर सजवला गेला, परंतु ताकद होती, फोर्स होता या चेंडूवरती आणि म्हणूनच हा चेंडू 6 धावांसाठी खेळला गेलाय. ओहो, नक्की चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकाराचं उत्तर दिलं इथे लगेचच निर्धाव चेंडू टाकून. थोडस जर पाहायला गेलं तर बॅकफुटवरती गेली आणि पॉईंटच्या दिशेने या चेंडूला खेळायचं होतं प्रमोदला, परंतु तो इरादा इथे मात्र गोलंदाजाने हाणून पाडलाय. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा ताकदवर फटका. स्क्वेलेकच्या डोक्यावरून आला हा फटका 6 धावांसाठी. पुन्हा एकदा केलाय बार. चेंडू जाईल सीमारेषा बार. कोणीतरी म्हटलं देखील आहे, बरेच लोक सुरुवात करण्यापूर्वीच अपयशी ठरतात कारण का ते यशस्वी होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास नसतो. या खेळाडूकडे विश्वास आहे, आपण यशस्वी होऊ शकतो याचा, आणि याच विश्वासाने हा फटका सजवला देखील गेला. 6 धावेसाठी हा फटका आला. तर संख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा. ओहो, पुन्हा एकदा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. ओहो, काय झालंय पहा. या दोन्ही विकेट किमती होत्या आणि याच मधील एक विकेट आले. राहुलला जावं लागेल, स्वतःची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केली. राहुल बॅक टू द पेव्हिलियन.
गोलंदाजी मार्कवरती संभाजी पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. तर एक विकेट महत्वाची आली आणि त्यानंतर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सौरभ महापुरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक बावड्याचा उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातंय असा खेळाडू सौरभ महापुरे नॉन स्ट्राईक इन वरती. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न परंतु चेंज ऑफ पेस आणि परीक्षा घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. प्रमोद चव्हाणची इथे मात्र परीक्षा घेतली. वेट करणं गरजेचं होतं या चेंडूवरती परंतु संयम राखला गेला नाहीये आणि त्यानंतर इथे निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या इथे रोखली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या झाली. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका चांगला केला गेला. कव्हर पॉईंटच्या दिशेने या फटका खेळल्यानंतर इथे डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धावफलकावरती 19 धावा माफ करा 19 धावा या धावफलकावरती लागले. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि कौतुक करावं लागेल ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाचं ज्या प्रकारे त्यांनी या मॅच मध्ये अभ्यास केलाय प्रत्येक खेळाडूचा आणि त्यानुसार जी गोलंदाजी केली ती कमालीची. परंतु याच मॅच मध्ये टायगरांना पन्हाळच्या टायगरांना इथे मात्र जागं व्हावं लागेल. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सँडी कुठेतरी चूक करतायत. या चेंडूला कलेक्ट केलं नाहीये सँडीने आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो एकेरी धावा देऊन गेला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 20 धावा या धावफलकावरती लागलेत. उद्याचा दिवस नक्कीच महत्वाचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये स्टारकास्ट खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाचा देव कृष्णा लक्ष्मण सातपुते उद्या दिवसामध्ये आज स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. मोठमोठे स्टार खेळाडू IPL नामवंत कर्णधार योगेश पेनकर देखील खेळताना दिसतील उद्याच्या दिवसामध्ये. असे सारखा खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आहे. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव उद्याच्या दिवसामध्ये हे देखील खेळताना दिसतील. म्हणजे उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणीचा दिवस असणार आहे यात शंका नाहीये. उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर विराट स्पोर्ट्स हा संघ जो आहे तो दवा बाजार या संघाच्या नावाने खेळणार आहे. ज्याची आखणी ज्याची बांधणी केली आहे जे म्हणजेच विशाल कल्याणकर सर यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी केली गेली याविषयी आपण जरूर बोलणार आहोत. तोपर्यंत मॅच कडे आपण वळतो. ओहो पुन्हा एकदा दूरवरून फटका सजवला गेला. थोडासा फलंदाजापासून दूर ठेवला हा चेंडू आणि म्हणूनच या चेंडूवरती फलंदाजाची पुन्हा एकदा सत्व परीक्षा. 24 धावा सातत्याने जर पाहायला गेलं तर स्वतःला इथे मात्र आजमावण्याचा प्रयत्न करतायत. ओहो या चेंडूवरती पंच केला बॅकफुट वरती गेले पंच केले तर कुठेतरी चूक केली. इथे मात्र मला वाटतं विशाल असतील क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी ती मात्र चूक केली आणि तोपर्यंत धावा कंप्लीट केले गेले 2 आणि या 2 धावेने संघाचं टोटल आतापर्यंत 26 धावा या देखील धावफलकावरती लागलेत. 26 धावा धावफलकावरती म्हणजे 3 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय. 18 चेंडूमध्ये 26 धावा या देखील धावफलकावरती लागलेत. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर दवा बाजार संघ खेळताना दिसेल. त्यामध्ये असतील कृष्णा सातपुते योगेश पेनकर श्रेयश कदम विश्वजित ठाकूर मिस्टर JPL त्याचबरोबर पप्पू रामगुडे सर असतील. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी कित्येक वर्ष प्रभुत्व गाजवलं असं खेळाडू. त्याचबरोबर धनंजय बेनताडे हे देखील उद्या खेळताना दिसतील. विकी बोईर असतील. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ अमित नाईक एकड घरचा खेळाडू. नुकतीच या खेळाडूने धर्मवीर चषकामध्ये बाईक देखील मिळवली असा हा खेळाडू आणि त्याचबरोबर मयूर वाघमारे अजून एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. शुभम माने अजून एक उभरता सितारा. त्याचबरोबर प्रसन्न पाटील हे देखील नाव चर्चेमध्ये राहिले सातत्याने आणि त्याचबरोबर योगेश पवार अजून एक घातक लेफ्टी फलंदाज हा देखील उद्या पाहायला मिळेल. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये अमराज मृत्युंजय पुणे ज्या संघाने गेल्या वर्षीचं टायटल जिंकलं होतं या MJ चषकाचा तो संघ देखील खेळताना दिसेल. वासिक शेख आणि छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच महेश नानगुडे ज्या खेळाडूची चर्चा सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील होताना दिसते असा खेळाडू महेश नानगुडे देखील उद्या खेळताना पाहायला मिळेल. म्हणजेच उद्याचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणीचा दिवस. परंतु सध्याच्या घडीला बॅटिंग अपलातून पाहायला मिळते. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विशालच्या विरोधात इथे मात्र फटका खेळला गेला. विशाल केसरकर इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यांच्या विरोधात सौरभ महापुरेच्या बॅटमधून आलाय हा चौकार. ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. थोडस चेंडू जर पाहायला गेला तर
सत्व परीक्षाच घेणार होता. या चेंडूवरती बॅटची कडा जर लागली नसती तर नक्कीच यष्टांचा वेध जरूर घेतला गेला असता. या चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 31 धावा या धावफलकावरती लागलेत. ओहो, नक्की चांगला फटका खेळलाय. हेलिकॉप्टर शॉट आणि त्यानंतर चेंडू सरसीमाच्या बाहेर. का फटका खेळलाय सौरभ महापुरे, मॅन फ्रॉम बावडा. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. चांगला चेंडू आहे. या आधीच्या चेंडूवरती षटकार होता. चेंडूमध्ये खराब बी नव्हती, परंतु फटका तो होता तो आत्मविश्वासाने पाहायला भेटला होता सौरभ महापुरेच्या बॅट मधून. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा त्यांनी देखील बनवल्यात. प्रमोद चव्हाण 9 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅट मधून देखील आलेत. ओहो, पुन्हा एकदा बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाले, परंतु उंची जी होती चेंडूची ती थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि म्हणूनच या चेंडूवरती अजून एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सध्या त्यांनी चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. विशाल केसरकर या पहिल्या मॅच मध्ये देखील या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत. म्हणूनच संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे विशाल केसरकर. अकोटप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. हो हो, फेकी जर योग्य दिशेला झाली असती तर नक्कीच या चेंडूवरती फलंदाज जे आहे ते माघारी परतले असते. एकोणचाळीस धावा या फलकावरती लागले जातात. 39 धावा या फलकावरती नक्कीच 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकामध्ये 39 धावा म्हणजेच उर्वरित 12 चेंडू असतील अजून देखील आणि या 12 चेंडूमध्ये एक चांगलं टोटल 60 पर्यंत कुठेतरी मजल मारावी लागेल या मॅच मध्ये, तरच कुठेतरी फायटिंग टोटल पाहायला मिळेल. कारण का पहिल्या मॅच मध्ये या संघाने 45 धावा बनवल्या होत्या आणि या 45 धावा करताना इथे जर पाहायला गेलं तर अपोजिट संघाला थोडस झुंजवलं देखील होतं, परंतु या मॅच मध्ये 60+ धावा बनवाव्या लागतील. ओहो, या चेंडूवरती या चेंडूला जर पाहायला गेलं तर स्ट्रोक खेळताना स्वतःला थांबवलं होतं. जर या जेव्हा स्विंग केली बॅट त्या स्विंग वरती जर फटका केला असता तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. बॅट स्विंग जी आहे ती चांगली पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या क्षणी थांबवलं गेलं स्वतःला. ओहो, चांगला फटका खेळला आडव्या बॅटने. इथे मात्र फटक्याला खेळला गेलाय खाली क्षेत्रामध्ये. इथे मात्र फटक्याला खेळल्यानंतर इथे जातोय शानदार खणखणीत पंचाचा निर्णयाची आपण वाट पाहतोय. मात्र पाहायला भेटला थोडस रूम बनवली आणि त्यानंतर खाली क्षेत्रामध्ये या फटक्याला खेळला गेला. आधीच मनामध्ये हात नीचे केला होता, आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर या फटक्याला खेळायचा आणि तो फटका खेळला देखील सौरभ महापुरेने. 6 धावीसाठी फटका 43 धावा फलकावरती. ओहो, नक्कीच हा फेवरेट शॉट आहे या खेळाडूचा, परंतु हा फटका खेळला गेला नाहीये. 3 धाव चेंडू आला. प्रमोद देखील सांगतायत जर
या चेंडूवरती सफल होऊन खेळलं गेलं असतं तर नक्कीच आज समोरच्या दिशेने मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेट हा झरतरचा खेळ नाहीये. प्रत्येक चेंडूचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि तो अभ्यास इथे मात्र गोलंदाज देखील करतात. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते त्यानुसार इथे मात्र गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सध्या चालू आहे. नक्कीच दोन मातब्बर संघ, दोन्ही संघांना एका विजयाची प्रतीक्षा आहे. जो विजय या स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवू शकतो. या चेंडूवरती आलेत एकेरी धाव आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या धावसंख्येवरती. 5 षटक प्रगती पथावरती 49 धावा धावफलकावरती. ओहो, बिगिट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, उंची योग्य गाठली गेली आहे पण दूरी नाही गाठली आहे आणि म्हणून अशी विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. दहा चेंडूमध्ये 21 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून आणि ते बॅक टू द पेव्हिलियन गेलेत. त्याची जागा घेतली अजून एक युवा टॅलेंटेड खेळाडू निखिल पवार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सेरट या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. लेफ्ट आर्म फलंदाज देखील आहेत. चांगलं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण तो रबर बॉल क्रिकेटमध्ये ते वर्चस्व दाखवावं लागेल या खेळाडूला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 49 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 3 गड्याच्या बोबल्यावरती 49 धावा. अजून देखील जर पाहायला गेलं तर 7 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. 5वं षटक प्रगती पथावरती. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे एकेरी धाव दुहेरी धावेसाठी प्रयत्न केलाय. रनआउटची संधी आहे, पैकी थोडीशी लेट. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावा इथे मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये आलेत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यानंतर धावसंख्येचं टोटल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 51 धावा धावफलकावरती. सँडी गोलंदाजी मार्कवरती संदीप यादव म्हणजे सँडी सज्ज झालेत. अजून एक दर्जेदार खेळाडू आहे. मोठं क्रिकेट या खेळाडूने देखील खेळलं. ओहो, यांचा इथे मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये कुठेतरी चेंडू हवेत अडचणीमध्ये वार झाले आणि स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये हा चेल कलेक्ट केलाय. सौरभ महापुरेची खेळी समाप्त केली. फलंदाजीसाठी आता मात्र नंदू उल्पेला मैदानात यावं लागते कारण का सौरभ महापुरे माघारी परतलेत. त्याने देखील 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. 51 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
6वं षटक आहे आणि या 6व्या षटकामध्ये संदीप यादवने पहिल्या चेंडूवरती अपोजिट संघाला बॅकफुटवरती नेले. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे, कारण का या षटकामध्ये येणाऱ्या धावा या समोरच्या संघासाठी आव्हान असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या धावा कुठेतरी या षटकामध्ये बनवावे लागतील. उर्वरित 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं कुठेतरी विचार मंथन करावं लागेल. ओहो, दूरवरून फटका सजवलाय नक्कीच. या चेंडूवरती खाली क्षेत्रामध्ये केला बार. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बार. चौकार. नंदुरबार बॅटिंग साठी आले आणि त्यांच्या बॅटमुळे इथे मात्र डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंगऑफच्या मधून हा चांगला फटका पाहायला मिळालाय. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न संदीप यादवच्या विरोधात, परंतु हा फटका प्रॉपर नाहीये आणि म्हणूनच लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या पुढे जरूर सरसावते. 56 धावा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याची इथे मात्र जबाबदारी निखिल पवारच्या खांद्यावरती असणार आहे. आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय. संघाच्या खात्यामध्ये धावा जोडायच्या आहेत या खेळाडूला. थोडस चेंज ऑफ पेस, थोडस या चेंडूला जर पाहायला गेलं तर फ्लाईट दिली आणि त्यानंतर इथे फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन जावं लागत इथे नंदू उल्पेंना रनआउटच्या स्वरूपामध्ये. किरण नलावडे 9 सेकंड वरती आपल्याला पाहायला मिळते, परंतु सध्याच्या घडीला सँडीचा बोलबाला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे अपील जरूर केले. पाहिजे पंचांचा निर्णय काय असेल या चेंडूवरती. पंचांकडे दावा घेतलाय जरूर, परंतु पंचांचा निर्णय आपल्याला जरूर दिला जाईल. जो काही डिसिजन आहे तो अजून देखील पेंडिंग आहे. सेफ लँडिंग झालं म्हणजेच एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक धाव आल्या म्हणजेच स्ट्राईक वरती आता मात्र किरण नलावडे पाहायला मिळतील. अजून एक लेफ्ट आर्म फलंदाज आहे. यांना इथे मात्र या मॅच मध्ये संधी मिळाली. मगाच्या मॅच मध्ये ती संधी नव्हती, परंतु या मॅच मध्ये संधी मिळाली. जे काही चेंडू असतील त्या चेंडूंवरती इथे मात्र चांगला फटका खेळावा लागेल. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. 58 धावा बनवल्या गेल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यावरती या 58 धावा आल्यात. आजच्या दिवसामध्ये धावा थोडेसे कमी पाहायला मिळाल्यात. फक्त मगाच्या मॅच मध्ये 80+ धावा आल्या होत्या जरूर, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा धावसंख्या कमी पाहायला मिळते. ओहो, पुन्हा एकदा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर नेताव चेंडूची सांगता म्हणजे संदीप यादव यांचं षटक अप्रतिम राहिलंय. शेवटच्या षटकामध्ये जबाबदारी दिली होती धावा रोखण्याची आणि त्या अनुभवाच्या जोराने या धावा रोखल्या देखील. धावसंख्या इथे मात्र पाहायला भेटते 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. 59 धावांचा इथे मात्र पल्ला पार करायचा आहे ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर संघाला. पाहिजे 59 धावा इथे मात्र बनवल्या जातील का दुसऱ्या इनिंग मध्ये की रोखल्या जातील. तोपर्यंत आपण जातो एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे.
गोलंदाजी मार्कवरती अक्षय बागलला आपण पाहतोय. अक्षय बागलच्या विरोधात आहे इथे मात्र दिग्विजय जाधव डीजे या नावाने देखील ओळखले जातात आणि त्यांची ती ओळख या मॅच मध्ये दाखवण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. दिग्विजय जाधव आणि त्याच्याच बरोबरीने इथे मात्र संदीप यादव ज्यांनी शेवटच्या षटक हाताळलं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये 10 रोखल्या होत्या. एक सर्वोत्तम खेळाडू आहे. इस्लामपूर परिसरातील एक मोठा खेळाडू ज्याने कोकणामध्ये जाऊन देखील एक चांगलं क्रिकेट खेळलंय. याआधी पार्सल खेळाडू म्हणून ओळखले जात होते हे खेळाडू. ओहो इथे मात्र आडव्या बॅटने पहिल्या चेंडूवरती वार केलाय. इथे कृष्णात काशीत चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत आणि म्हणूनच या चेंडूवरती संघासाठी 2 धावा, किमती 2 धावा इथे मात्र वाचवल्या जात आहेत आणि संघ सहकारी टाळ्यांचा आवाज कृष्णासाठी करतायत. टाळ्यांचा आवाज म्हणजे कृष्णाच्या पाठीवरती ती शाबासकीची ताप आहे. कृष्णात काशीद ए मॅन फ्रॉम उलूजचे आहेत आणि उलूजला इथे मात्र बिलॉंग करणारा खेळाडू, एक युवा सितारा, एक फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. टेनिस क्रिकेट गाजवले या खेळाडूंनी या वर्षीच्या हंगामामध्ये. ओहो या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आले. ओहो जेल टिपला गेलाय. प्रमोद चव्हाण हा जेल टिपलाय. संघाच्या नायकाने हा जेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सूरज तांबीट. मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम बत्ती शिराळा, मॅन फ्रॉम बत्ती शिराळा सूरज तांबीट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगले दर्जेदार बॅट्समन आहेत. ओहो चांगला स्ट्रोक इथे मात्र टॅप केला आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा फलकावरती लागले. सूरज तांबीट मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात आणि ती ओळख दाखवावी लागेल या खेळाडूला. मगच्या मॅच मध्ये थोडीशी झलक पाहायला मिळाली होती परंतु या मॅच मध्ये ती सबसे अलग झलक दाखवावी लागेल या खेळाडूला. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण अक्षय बागल देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची केल्यात. ओहो काय वेगात टाकाय चेंडू. ओहो वेगाने बीट केलाय. सध्याच्या घडीला या वेगाने बीट केला जातोय अक्षय बागलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ही मॅच महत्वाची आहे आणि म्हणूनच संघ सहकारी हे अक्षयला थोडस जर पाहायला गेलं तर शाबासकीची ताप देतात. अक्षय चांगली कामगिरी करतोय आणि म्हणूनच या कामगिरीवरती त्याला शाबासकीची ताप देणं हे देखील संघ सहकार्यांचं काम असतं कारण का उत्साह वाढतो या शाबासकीमुळे. ओहो नक्कीच या चेंडूवरती पुन्हा एकदा टॅप केलाय. सागर माडिकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु इथे थोडस बंबल झाले. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 धावा फलकावरती. 5 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजेच गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. धावांचा जर विचार केला तर अजून देखील जिंकण्यासाठी 31 चेंडू आहेत. 54 धावा बनवायचे आहेत. 31 चेंडू 54 धावा. ही मॅच कोणत्याही क्षणी जी आहे ती वेगळं वळण घेऊ शकते. ओहो या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणूनच या चेंडूला इथे अडवलं देखील गेलं मिडविकेटच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6 धावा या धाव फलकावरती लागलेत. मित्रांनो लक्षात ठेवा धाडसी माणूस भियत नाही आणि भिणारा माणूस कधीच धाडस करत नाही आणि धाडस हे महत्वाचं आहे या धावा बनवण्यासाठी. ते धाडस या मॅच मध्ये करावं लागेल.
आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 6 धावा या फलकावरती लागलेत एका गडीच्या मोबदल्यावरती. पहिलं षटक अक्षय बागलच्या माध्यमातून चांगल्या रीतीने हाताळले गेले. फक्त 6 धावा गरजे गेलेत. एक महत्वाची विकेट त्याच्या माध्यमातून मिळवली गेली डीसी. मॅन फ्रॉम एव्हलिस कृष्णा काशी तिथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक उभरता सितारा म्हणून या खेळाडूला पाहिलं जात आहे आणि तीच गोलंदाजी सध्याच्या पेश करण्यासाठी सज्ज झालाय. या वर्षी इचलकरंजीची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. अनिकेत मानेच्या नेतृत्वाखाली या खेळाडूने दर्जेदार खेळ दाखवला होता आणि तिथूनच प्रेक्षकांच्या नजर या खेळाडूकडे वळताना पाहायला मिळाल्यात. ओहो, नक्की चांगला चेंडू. वेग नाही या गोलंदाजाकडे, परंतु अचूकता आणि बोटांची जादू या दोन्हींचं मिश्रण या खेळाडूकडे आहे आणि त्याच मिश्रणातून एक सर्वोत्तम चेंडू पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती फटका खेळलाय. फटका खेळल्यानंतर 6 धावा आहेत का? नक्कीच आहेत या चेंडूवरती, कारण का चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. लागले जातात कृष्णाच्या विरोधात. इथे मात्र सरळ बॅटने फटकाला खेळला गेला. 6 धावेसाठी फटकाल्यानंतर 13 धावा फलकावरती लागलेत. 59 धावा आपल्याला रोखायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथे चांगली गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. कर्णधारांनी विश्वास दाखवला आपल्यावरती. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट केलाय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू नाही राहणार. प्लॉट मध्ये चेंडू जाणार हा सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. खणखणी शानदार षटकार. फटका इथे मात्र खेळला गेलाय. सूरज तांबीट षटकारांचा बेदाद बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आणि याच खेळाडूने आता मात्र ओळख दाखवायला सुरुवात केली आहे. आता मात्र 6 धावेने धावसंख्येचं टोटल 19 वरती जाऊन पोहोचल्या. कृष्णावरती हल्ला गेला. बॅक टू बॅक 2 फटके. ओहो, नक्कीच हा चेंडू चांगला आहे. थोडस जर पाहायला गेलं तर बाउन्स आणि त्यानंतर ओळखलं गेलं का या चेंडूला खेळण्यात काहीच तथ्य नाहीये. या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढणं गरजेचं आहे आणि खेळून देखील काढलाय. एकेरी धाव आली आहे. पैसे पंचायत निर्णयाची आपण वाट पाहतोय. या चेंडूवरती धावा किती आहेत? 2 धावा आहेत. ओके, एकच धाव. ओके सॉरी, एकच धाव आहे. एकेरी धावांनी धावसंख्येचं टोटल 20 धावा या फलकावरती लागले. तर अजून देखील जर पाहायला गेलं तर 39 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ओहो, नक्की चांगला चेंडू पेश केला. एक क्षमता आहे या खेळाडूमध्ये. थोडंसं दूरवरून खेळलाय आपण, लांबणीवरून खेळलाय. या चेंडू वरती पंतांकडे अपील मागितली की हा चेंडू थोडंसं बाहेर आहे का, वाईटच्या दिशेने टाकलाय का, परंतु पंतांनी सांगितलंय हा चेंडू जर पाहायला गेला तर वाईट नाहीये. थोडंसं तुम्ही हा फटका दूरवरून खेळलाय आणि म्हणूनच धावसंख्या रोखली गेली. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 2 षटकामध्ये बनवले गेले तर 20 धावा. अजून देखील जर पाहायला गेलं तर 24 चेंडू आहे आणि या 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 24 चेंडू हातामध्ये आहेत. जे काही करायचं आहे ते या 24 चेंडूवरती, कारण का ही मॅच डू ऑर डायची आहे आणि या डू ऑर डायच्या मॅच मध्ये आपल्याला
जिंकू किंवा मरो या परिस्थितीमध्ये आपल्याला इथे मात्र स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे आणि ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा अक्षय बांगलवरती दाखवला विश्वास. विसावा फलकावरती 39 अजून देखील बनवायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 39 धावा अजून देखील बनवायचे आहेत. अक्षय ओहो वेग टाकला या चेंडूवरती परंतु हा डावेशीच्या बाहेरचा चेंडू आहे. मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक जगत जेता हा एकेकाळी स्पर्धक होता ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. ही परिस्थिती कशी असू द्या परंतु या परिस्थितीमधून आपल्याला इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे मात्र एक चांगला खेळ दर्जेदार खेळ करायचा आहे. ओहो नक्कीच हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर खाली राहिल्या आणि म्हणूनच या चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला डोकली गेली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा या फलकावरती संयमाने एक एक पाऊल इथे मात्र टाकले जाते पुढच्या दिशेने वाटचाल केली जाते विजयाच्या दिशेने परंतु या वाटचालीमध्ये अडथळे आहेत खूप. ओहो डान्सिंग राऊंड द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न थोडस फंबल झाले थोडस जर पाहायला गेलं तर मिस झाले आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. अक्षय बागल पहिल्याच षटकापासून प्रभावित केले या खेळाडूने आणि या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा प्रभावित करता येतं. या मॅच मध्ये जिंकून दोन्ही संघ इथे मात्र स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही आहे आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ हा दख्खन पन्हाळा या संघाच्या विरोधात 2 हात करेल आणि म्हणूनच ही मॅच ही दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची मॅच आहे. ट्वेंटी 21 फलकावरती लागलेत 59 धावांचा पार पल्ला इथे मात्र पार करायचा आहे. 21 बनवल्यात म्हणजे अजून देखील 38 बनवायचे आहेत. ओहो या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला सजवला गेले तिथे मात्र कृष्णाने चूक केले आणि त्यानंतर इथे मात्र 4 धावा आल्या आहेत. या चेंडूवरती नशिबाचा चौकार 4 धावा. पंचवीसावा फलकावरती आता मात्र थोडासा आवाज यायला लागलाय. थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे. फेकी खराब आहे. हो हो काय चूक केले बघा अक्षय बागलने. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर वेळ जरी घेतला असता तरी रनआउटची संधी होती परंतु कुठेतरी वेळ घेतला नाही. फेकी केली आणि फेकी अचूक नव्हती आणि म्हणूनच इथे मात्र सूरज तांबीट सारख्या एका घातक फलंदाजाला आपण इथे मात्र जीवदान दिलंय. मित्रांनो यशस्वी होण्यासाठी तुमच्या यशस्वी होण्याची इच्छा अपयशाच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असणं देखील गरजेचं असतं आणि ती अपयशाची जर भीती वाटत असेल तर ती अपयशाची भीतीला बाजूला सारून इथे मात्र यशाचा पाठलाग कुठेतरी करावा लागेल या मॅच मध्ये. ओहो चांगला चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने फटक्याला खेळले जरूर एकेरी धावेसाठी सूरज तांबीटकडे तो अनुभव आहे. त्याला माहिती आहे कोणत्या क्षणी आपल्याला इथे मात्र फटकेबाजी करायची आहे कोणत्या क्षणी इथे मात्र सिंगल डबल धावा करायचे. त्याला माहिती आहे हा प्रमुख गोलंदाज आहे त्यांच्याकडे आणि त्याला जर सिंगल डबल धावा केल्या एक 7-8 धावा आल्या तरी देखील आपण उर्वरित षटकामधले 18 चेंडूमध्ये उर्वरित ज्या धावा आहेत त्या बनवू शकतो आणि त्याच कॅल्क्युलेशन इथे मात्र बॅटिंग केली जाते. ओहो पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेटला पुन्हा एकदा खेळला गेला हा फटका. एकेरी 10साठी हा फटका आल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 28 धावा या फलकावरती लागले जात आहेत. तिसऱ्या षटकाची सांगता झाली 3 षटकामध्ये 28 धावा. या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा आणि 1 विकेट अक्षय बागलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक दर्जेदार षटक आणि या 2 षटकांचा स्पेल इथे मात्र अक्षय बागलचा खतम झाल्यानंतर उर्वरित गोलंदाज कोण हा निर्माण झालाय प्रश्न. तोपर्यंत आपण जातोय या प्रश्नावरती एक उत्तर घेऊन टीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओ टू टीजे.
28 आतापर्यंत धाव फलकावरती लागलेत. 18 चेंडूमध्ये अजून देखील 31 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि या मॅच मध्ये देखील झेप घ्यायची आहे आणि ती झेप विजयाच्या दिशेने घ्यायची आहे. 18 चेंडू आहे, 31 धावांची अजून देखील गरज आहे. 18 चेंडू 31 धावा अजून देखील बनवायच्या आहेत गोलंदाजीसाठी इथे मात्र. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटीलला देखील आपण पाहतोय. प्रतीक पाटील एक उभरता सितारा, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव इथे मात्र पणाला लावण्यासाठी सज्ज झालाय हा खेळाडू प्रतीक पाटील. मॅन फ्रॉम कसबा ठाणे, कसबा ठाणेला हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे प्रतीक पाटील. एक दर्जेदार युवा सितारा आहे. हो नक्कीच मिडविकेटच्या दिशेने फटक्याला खेळला गेलाय. पुन्हा एकदा सागर आले फेकी करतील तोपर्यंत इथे सेफ लँडिंग आहे. एकीने धाव इथे मात्र कंप्लीट केल्या. धाव संख्या जाऊन पोहोचते 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा या धाव फलकावरती लागलेत. नक्कीच उर्वरित 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये आव्हान आहे अजून देखील 30 धावांचं. जोपर्यंत सूरज आणि सँडी मैदानावरती आहेत, संदीप यादव आणि सूरज तांबीट जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत ईश्वरी स्पोर्ट्स ईश्वरपूर या संघाला इथे मात्र विजयाच्या आशा जरूर असतील. ईश्वरपूर स्पोर्ट्स ईश्वरपूर आज संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले ते दोन्ही संघ, परंतु या मॅच मध्ये ती विजयाची बुक. ओहो बिगिट केलाय, फटका तर खेळलाय, ही ताकद आहे, परंतु धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. 2 धावाच असतील. फटका तर लांबणीवरचा खेळलाय परंतु 2 धावेसाठी हा फटका आणि या 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 33 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. सॉरी 31 धावा या फलकावरती लागलेत. 31 31 धावा या फलकावरती लागलेत. चौथं षटक प्रगती पथावरती असताना 31 धावा या फलकावरती. ओहो बिगिट केलाय, फटका तर चांगला केलाय, चेंडू हवेत आहे, उंची तर जरूर आहे पण दुरी नाही आहे. ओहो झेल सोडला गेलाय का? हो झेल सोडला गेलाय. अक्षयच्या माध्यमातून चूक झाली आहे. अक्षय स्वतःला इथे मात्र निराशाच्या छायेमध्ये ढकलून देत आहेत कारण का हा झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय तर इथे झेल सोडलाय सूरज तांबीटचा. हा झेल म्हणजे आपण सोडलेली मॅच आहे. सूरज तांबीटला एक जीवदान म्हणजेच कुठेतरी पराभवाला दिलेलं आमंत्रण. हा झेल सोडल्यानंतर तब्बल 3 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. एक चूक केली, 3 धावा देखील दिल्या आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ही मॅच जिंकण्याची जी आशा होती ती आशा देखील आपण गमावली आहे. परंतु सातत्याने संधी येत राहतील, त्या संधीचं कुठेतरी सुनावं करावं लागेल. एक संधी हातातून गेली म्हणून काय झालं, प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये ते जिंकण्याचे आणि ते जिंकण्याचे प्रयत्न तुम्हाला इथे मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतील. यशस्वी ते प्रयत्न या दोन्ही संघाच्या माध्यमातून होतील का हे देखील पाहावं लागेल. 34 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेत. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. स्टीपला इथे मात्र नंदू उल्पे आपण त्यांना देखील पाहतोय. सागर माडिक यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतात. स्टीप साठी इथे मात्र नंदू उल्पे देखील आहेत. धावसंख्या इथे मात्र 34 धावा. अकोटप्याचा चेंडू आणि या चेंडूवरती इथे मात्र खवरपांच्या दिशेने फटक्याला सजवलं गेलंय. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35. 35 धावा धाव फलकावरती लागलेत. 35 धावा. चौथं षटक अजून देखील संपुष्टात द्यायचं. 5 चेंडू आतापर्यंत झाले. 3.5 षटक आपण पाहू शकता स्क्रीनवरती. 35 धावा धाव फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 24 धावांची अजून देखील गरज आहे. 13 चेंडू आणि 24 धावा अजून देखील या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. हा चेंडू खराब आहे.
नक्कीच हा चेंडू खराब आहे. ओहो रनआउटची संधी आहे परंतु इथे मात्र सेफ लँडिंग झालाय. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये मृत घोषित केलाय पंचांनी. ओहो नक्कीच या चेंडूवरती फ्लिक केला. नो लुक शॉट आणि त्यानंतर इथे 4 धावा आहेत की 2 धावा. नक्की 4 धावा आहेत. या चेंडूवरती सुरेख फटका. सूरज तांबीटचा झेल सोडला आपण. बारा चेंडूमध्ये अजून देखील 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा. एक संधी आहे आणि ती संधी या 12 चेंडूमध्ये लपलेली आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा डिपेंड केला तर नक्कीच आपलं आव्हान इथे मात्र अबाधित राहू शकतं आणि म्हणूनच ते आव्हान अबाधित राहण्यासाठी या मॅच मध्ये कुठेतरी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. म्हणूनच गोलंदाजी मार्कवरती मयूर. ओहो मयूरच्या माध्यमातून हा चेंडू टाकल्यानंतर मिडविकेटला इथे मात्र फटका केला. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आहे. सौरभ महापुरे इथे मात्र एक धावेसाठी इथे मात्र सूरज पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता सूरजचा परंतु इथे मात्र सँडी त्यासाठी तयार नव्हते आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकच धाव आली. सँडी सांगतात की सूरज तुझ्या बॅटमधून धावा येत आहेत तर तूच इथे मात्र स्ट्राईक घेणं योग्य आहे आणि तोच योग्य तो निर्णय इथे मात्र घेत आहेत देखील सँडी. कारण का सूरजच्या तांबीटच्या बॅट म्हणून आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 24 धावा आलेत. मॅन फ्रॉम 32 शिराळाचा हा खेळाडू आहे. सूरज तांबीटने जर पाहायला गेलं तर दहशत माजवली होती 32 शिराळा आणि सांगली जिल्ह्यामध्ये. नक्कीच पुन्हा एकदा त्या वाघाची दहशत या मैदानावरती पाहायला मिळते जो सूरज तांबीट या 2 वर्षामध्ये कुठेतरी हरवला होता आणि तो सूरज तांबीट पुन्हा एकदा या एमजे चषकाच्या माध्यमातून या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर राहिलाय. तो प्रामाणिक प्रयत्न. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 41 धावा फलकावरती लागलेत. इथे मात्र मयूरला एक संधी दिली. एक युवा सितारा आहे मयूर. ओहो नक्कीच वेग आहे परंतु पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा आहेत. या एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील मयूरला कारण का आपल्याकडे धावांची पुंजी कमी आहे. आपल्या फलंदाजांनी धावा कमी बनवल्यात या मॅच मध्ये आणि म्हणूनच त्या धावा रोखायची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. जर अशाच प्रकारे धावांची उधळण करत राहिला तर पराभव निश्चित आहे आणि म्हणूनच या धावांची उधळण करून चालणार नाहीये. धावा इथे मात्र बचत करावी लागतील.
ओहो फटका तर हेलिकॉप्टरचा आहे. धावा किती मिळतील या हेलिकॉप्टरवरती पाहावं लागेल. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही युद्ध हे स्वतःच्या विरोधात लढावी लागतात आणि हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे युद्ध सध्याच्या घडीला सूरज तांबे देखील करताना दिसतोय. 11 चेंडू 26 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या. संघाचे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 44 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 15 धावांची आवश्यकता. ओहो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. या फटक्याला खेळल्यानंतर इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावा. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून या चेंडूला कलेक्ट केलं गेलं. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये 45 बनवल्या. 14 अजून देखील बनवायचे आहेत. फुल टॉस आहे. या फुल टॉसला बाहेर पाठवणं गरजेचं होतं. मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर आपली किमती विकेट गमावून बसले इथे मात्र संदीप यादव. बॅटिंग साठी उभरता सितारा म्हणूनच्या खेळाडूकडे पाहिलं जातं. सांगली जिल्ह्यामध्ये असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. तो ठाकूरी दणका इथे मात्र देण्यासाठी तो सज्ज झालाय. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि या 8 चेंडू मध्ये अजून देखील 14 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दोन्ही संघ हे जे आहेत ते संयमाने युद्ध लढताना दिसत आहेत. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नंदू उल्पे यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि म्हणूनच इथे मात्र थोडासा अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती एक जाव आहे. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 46 धावा फलकावरती लागले जात आहेत. आमचे स्कोरर सोमनाथ यादव आम्हाला सांगतायत धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर सूरज तांबेचं योगदान हे देखील महत्वाचं राहिलं. चांगली बॅटिंग त्याने देखील केली आजच्या दिवसामध्ये. ओहो या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. मयूरच्या तालावरती फलंदाज नाचलाय. एकत्र आलेत, रणनीती आखतायत आणि या रणनीतीमध्ये त्यांना 6 चेंडूमध्ये 13 धावा इथे मात्र डिपेंड करायचे आहेत. मॅच आवडले का? मॅच आवडले असेल तर टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील एक चांगली मॅच, कमी धावसंख्येची मॅच परंतु तरी देखील हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच व्हायला भेटते. 6 चेंडूमध्ये 13 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. नशिबाचे द्वार कधी आपोआप उघडत नसतं, मेहनतीने ते आपल्याला उघडावं लागतं आणि त्याच मेहनतीने हे नशिबाचं द्वार उघडायचं आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावा अजून देखील आपल्याला डिपेंड करायचे आहेत. 6 चेंडू आहेत, 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. मित्रांनो लक्षात ठेवा, हार मानायची नाही. वेळ प्रत्येकाला संधी देते. आपल्याकडे ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये
येवलूज गावातून ज्या खेळाडूची पावलं ही कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पडलेत असा हा उभरता सितारा नाव एकच आहे कृष्णात काशीद. गोलंदाजीसाठी सज्ज युवा गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार म्हणून देखील ओळखला जाणारा हा गोलंदाज. परंतु ही जादू कोणावरती चालवायची आहे? 32 शिराळाचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो इथे मात्र सूरज तांबिट वरती ती जादू चालवायची आहे. पाहिजे ही जादू सूरजच्या वरती आजमावली जाईल का या येवलूच्या सिताऱ्याची? सहा चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 13 धावा. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे काय तर जबाबदारी स्वीकारा आणि ती जबाबदारी दोन्ही खेळाडू पार पाडण्यासाठी सज्ज झालेत. हा चेंडू थोडासा जर पाहायला गेला तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचबरोबर या चेंडूवरती 2 धावा संघाच्या खात्यामध्ये देखील आलेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 48-48 धावा फलकावरती. येणारे 5 चेंडू हृदयाचे ठोके वाढवणारे आहेत. 5 चेंडू मध्ये अजून देखील करायच्या आहेत 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. ओहो नक्की चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते. येवलूच ते वटार अंतर का कापून आलंय माझी चर्चा या वर्षीच्या अंगामध्ये का पाहायला मिळते. सातत्याने मी मेहनत घेतोय आणि त्या मेहनतीचं मला फळ मिळणार नाही का? मिळणार. आज प्रयत्न केले तर त्याचं फळ मिळणार आणि ते प्रयत्न करताना दिसतोय. ओहो पुन्हा एकदा दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धाव आले. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी आहे आणि विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केले. सूरजला इथे मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरलाय. येवलूच्या सिताऱ्याने जर ही मॅच जिंकून दिली तर जीवन शिंदे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटिंग साठी आता मात्र प्रतीक पाटील. ही मॅच जर कृष्णात काशीदने जिंकून दिली तर जीवन शिंदे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक गावला जातोय कृष्णात काशीद वरती. ओहो फटका खेळलाय. वाह काय फटका खेळलाय. टायमिंग ओहो झेल टिपलाय का पाहावं लागेल. झेल टिपलाय का नाही. हा चेंडू वरती मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या निखिल साठी देखील होऊन जाऊ द्या. प्रामाणिकपणा दाखवला निखिलने सांगितलं या चेंडूवरती षटकार आहे. नक्की चांगला फटका इथे मात्र खेळला गेला आणि याच फटक्यावरती 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. परंतु मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या कृष्णात साठी देखील होऊन जाऊ द्या आणि या जेल साठी देखील होऊन जाऊ द्या. प्रयत्न केला गेला. थँक्यू डीजे थँक्यू. नक्की धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 55च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 2 चेंडू 4 धावा. मॅच रंगते अफलातून मॅच. एमजे चषकाची ही मॅच आवडले का मित्रांनो? आवाज कमी येतोय. आवाज होऊन जाऊ द्या. या 2 चेंडू साठी आवाज होऊन द्या. 2 चेंडू 4 धावा. ओहो वाह काय चेंडू टाकलाय. कमालीचा आहे हा चेंडू. परंतु पंचांनी हा निर्णय जो आहे तो वाईटचा निर्णय दिलाय. 100 धावेसाठी हा चेंडू असेल परंतु या चेंडूला चॅलेंज केलं गेलंय. 3ऱ्या पंचांकडे धावा गेलाय. येस इट्स वाईड बॉल. कारण का खूपच वळला हा चेंडू आणि त्यामुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा असतील. खूपच बाहेरचा चेंडू होता. उद्वेष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि याचमुळे या चेंडूवरती एकेरी धाव ही जी आहे ती
एक्स्ट्रा धावेची ती एकेरी धाव आली. एक धाव महत्वाची होती. नक्कीच प्रयत्न चांगला होता कृष्णाचा. या चेंडूला फलंदाजापासून बॉडी पासून लांबवरती ठेवायचा आहे आणि लांबवरती ठेवला तरच आपण वाचू शकतो आणि त्याच निर्णयामध्ये कुठेतरी एक्स्ट्रा टर्न देखील पाहायला मिळालाय. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 धावांची अजून देखील गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. जर आज या एवलूच्या सिताराने ही मॅच जिंकवली तर आज पन्हाळ्यामध्ये या खेळाडूचे स्टेटस लगावले जातील. प्रमोद चव्हाण देखील सांगतायत आज तू हिरो बनू शकतोस, फक्त तुझ्याकडे ती आत्मशक्ती हवी, आत्मविश्वास हवा, स्वतःला ओळखण्याची ती ताकद हवी आणि या एवलूच्या सिताराला ओळखावं लागेल स्वतःला. हिम्मत एवढी ठेवा की नशिबाला सुद्धा तुमच्या समोर झुकावं लागेल. आज झुकणार कोण कोणाच्या समोर त्याची लढत देणारी ही मॅच इथे मात्र पाहायला मिळते. ओहो या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धावेसाठी हा फटका खेळलाय म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी आता मात्र 1 चेंडू 2 धावेची गरज. जर सामना टाय झाला तर काय उत्तर आपल्याला कमिटीला द्यायचं आहे. जर सामना टाय झाला तर सुपर से ऊपर. मॅच आवडले का? टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. कृष्णात काशी साठी देखील होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू मध्ये 2 धावाची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. दोन्ही संघ आता मात्र जर पाहायला गेला तर रणनीती आखतायत कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. हृदयाचे ठोके प्रत्येकाच्या मनामध्ये वाढले आहेत. आता मात्र बीपीचा त्रास देणार ते लगेचच गोळी घेत आहेत आम्हाला इथे देखील दिसतंय. नक्कीच आता मात्र 1 चेंडू 2 धावा. काय मॅच रंगले. एमजे चषकामध्ये न भूतो न भविष्याची मॅच. 2 मातबर संघ, एका बाजूला पन्हाळा तर दुसऱ्या बाजूला इस्लामपूर. पन्हाळा की इस्लामपूर ही मॅच कोणाच्या बाजूने जाणार हे आम्हाला माहिती नाही आहे. या एका चेंडूला माहिती आहे. या चेंडू वरती जर चांगला चेंडू टाकला तर आज कृष्णाच काशीदला इथे मात्र पन्हाळ्यापर्यंत जर पाहायला गेलं तर ढोल ताशाच्या गजरात घेऊन गेलं जाईल. ओहो इथे मात्र या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलंय. एकेरी धावले, दुसऱ्याचा प्रयत्न केला. सुपर से ऊपर मॅच. काय मॅच झाले. वाह काय टाळ्या होऊ जाते या मॅच साठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सुपर से ऊपर इथे मात्र मॅच पाहायला भेटते. सूरज तांबीने कुठेतरी चूक केली. जो 5वा चेंडू होता त्या चेंडूला इथे मात्र फक्त खेळून काढलं. त्या चेंडूवरती जर मोठा फटका खेळला असता तर नक्कीच त्या चेंडूवरती मॅच फिनिश झाली असती. परंतु या चेंडूला फक्त सन्मान दिला गेला आणि तिथूनच कुठेतरी मॅच जी आहे ती टर्निंग पॉइंट ठरली आहे. मित्रांनो मॅच आवडली आहे. कृष्णात काशीची गोलंदाजी आवडली आहे तर येवलूच्या सितारासाठी टाळ्यांचा आवाज व्हायला नको का? आवाज व्हायला पाहिजे. आज पन्हाळ्यातून दाखल झालेला हा सितारा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी इथे मात्र केली आहे कृष्णात काशीदने.